अगदी काही महिन्यांपूर्वीच उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळालेल्या सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलंय. सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण करणं, अध्यक्षांचे अधिकार आणि सूचनांचं उल्लंघन करणं या नियमांअंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेतील तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय, ज्यात सुप्रिया सुळेंचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी 2 वेळा उत्कृष्ट संसदपटूचा खिताब पटकावला आहे. आता त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंनी एक सूचक ट्विट केलंय. ते ट्विट काय? तुम्हीच पहा. दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा, कापूस, सोयाबीन, दुधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचं म्हणणं जर सरकारपर्यंत मांडायचंच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील, तर ते मांडायचेच नाहीत का? आणि जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात. संसदेच्या सुरक्षेत नेमकी काय चूक झाली याबद्दल प्रश्न विचारणे भाजपच्या राज्यांमध्ये गुन्हा आहे का? हा प्रश्न विचारणाऱ्या 141 खासदारांना माननीय लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केलं. भाजपा सरकारने आज माझ्यासह आणखी 49 खासदारांना संसदेतून निलंबित केले. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे हे स्पष्ट आहे. तसेच माझ्या काही महत्त्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे. या 2-3 दिवसात 1. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरियॉडिकल्स बिल 2023. 2. निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर कठोर प्रहार करणारे आणि निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनवणारे चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर बिल 2023. 3. केंद्र सरकारला टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये घुसखोरी करण्याचे आणि सुरक्षेच्या नावाखाली कुणाचेही फोन टॅप करण्याचे अधिकार देणारे टेलिकम्युनिकेशन बिल 2023. 4. पोलिसांना अमर्याद अधिकार देऊन नागरिकांच्या अधिकारांचा संकोच करणारी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट. ही 4 महत्त्वाची विधेयके चर्चेला येणार होती, परंतु सरकारमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत नाही. त्यांनी त्यांना सभागृहातून निलंबित करण्याचा सोपा मार्ग निवडला. म्हणजे ही अघोषित आणीबाणी आहे. जनतेचा आवाज दडपण्याचं पाप हे सरकार करतंय आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या दडपशाहीच्या विरोधात ठामपणे एकजुटीने उभे आहोत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची सरकारची हिंमत नाहीये, म्हणून सरकारने विरोधकांचं निलंबन केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. आता या आरोपांवर सत्ताधारी काय उत्तर देतात आणि निलंबन सत्राचा शेवट कसा होतो हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू